तर सर्वांचं स्वागत आहे मीटिंगमध्ये. आजच्या सभेला जे काही ज्येष्ठ नागरिक आज आलेले आहेत ते सर्व वयाने तरुण आहेत असं मी समजतो, कारण ते उत्साहाने आलेले आहेत, वेळेवर जॉईन झालेले आहेत आणि समाजाला ज्येष्ठ नागरिक संघाची फार मोठी गरज आहे. सगळ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ तयार व्हायलाच पाहिजेत आणि त्यांचं कम्युनिकेशन आत्ताच व्हायलाच पाहिजे की जेणेकरून समाजामध्ये एकता वाढायला फार मोठा हातभार लागू शकतो. हा दृष्टिकोन लक्षात घेऊन ज्येष्ठ नागरिकांची समस्या आजचं जे सेशन कंडक्ट करणार आहे डॉक्टर काशीनाथ राणे आणि त्यांचे पॅनेलिस्ट, त्यांचं मी स्वागत करतो आणि डॉक्टर काशीनाथ राणे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं पॅनेल डिस्कशन सुरू करावं. सर्वांना नमस्कार. नमस्कार मित्र, आज जर लक्षात घेतलं आपण जगाचं पॉप्युलेशन किंवा भारताचं पॉप्युलेशन हे आपण संदर्भात तर लक्षात असं येतं की साधारणपणे 8 ते 10% ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण आहे आणि असं म्हटलं जातं की 2050 पर्यंत 20% पॉप्युलेशन हे ज्येष्ठ नागरिकांचं, म्हणजे दर 5 लोकांमधून एक ज्येष्ठ नागरिक असेल. आज आपण बघतो हेल्पेज इंडिया किंवा युनायटेड पॉप्युलेशन फंड यांच्या निरीक्षणानुसार आज 71 आकडे वेगवेगळे आहेत, परंतु 71 ते 80% लोक की जे ज्येष्ठ नागरिक मधून आहेत ते केवळ उपजीविकेवर अवलंबून आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया की उपजीविकेचं साधन जर त्यांना नाही मिळालं किंवा शारीरिक दृष्ट्या जर ते असमर्थ ठरले तर त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न, जीवन मरणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वेक्षणानुसार असं आढळून येतं की 52% या महिला आहेत आणि 48% हे पुरुष आहेत. महिलांना या समस्येसाठी जास्त तोंड द्यावं लागतं असं आपल्या याच्यावरून लक्षात येतं. 15 जून हा ज्येष्ठ नागरिक जागृती दिन म्हणून ओळखला जातो. मला असं वाटतं की यामध्ये 2 गोष्टी आहेत. 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ दिन आहे आणि 15 जून हा जागतिक ज्येष्ठ जागृती दिन आहे. त्या जागृती दिनाचं एक महत्व असं आहे, सिग्निफिकन्स असं आहे की दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या संदर्भामध्ये समाजापर्यंत या समस्या जाव्यात, त्यांच्या समस्यांची जागृती व्हावी हा उद्देश असतो आणि म्हणूनच हा दिन हा जगामध्ये ज्येष्ठ नागरिक जागृती दिन म्हणून हा ओळखला जातो. तसं जर पाहिलं तर 1989 मध्ये या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या संदर्भामध्ये युनोमध्ये विचार केला. तसं जर पाहिलं 1989 साली या विषयाचा विचार होणं तसं जर पाहिलं तर खूप उशीर झालेला असतो. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये सुद्धा 2012-13 पर्यंत ज्येष्ठ नागरिक धोरण खऱ्या अर्थाने सकस कसं असावं याविषयीचाही विचार झालेला आढळत नाही, अशी काही या ठिकाणी आपल्याला आढळून आलेलं आहे. 2013 मध्ये महाराष्ट्राचं ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भातील धोरण निश्चित झालं. तत्पूर्वी 2007 मध्ये या संदर्भामध्ये एक अधिनियम तयार झाला आणि या अधिनियमानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये त्याच्या वेलफेअरची व्यवस्था ही कुटुंब आणि आप्तेष्ट यांनी करावी असं म्हटलं गेलं. या वेलफेअरची संकल्पना जी आहे हिची व्याप्ती तशी मोठी आहे आणि ती योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं. कारण या वेलफेअरमध्ये असा अंतर्भाव केलेला आहे की ज्येष्ठाला लागणाऱ्या मूलभूत गरजा म्हणजे प्रत्येकाला लागणाऱ्या अर्थात अन्न, वस्त्र, निवारा आणि त्याचबरोबर करमणूक आणि सुसंवाद या गोष्टी ज्येष्ठ नागरिकाला मिळायलाच हव्यात, तो त्याचा हक्क आहे असं या नियमामध्ये अंतर्भूत केलं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात असं येतं की अन्न, वस्त्र, निवारा मिळाला म्हणजे संपलं, असं आहे का? आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल आता की याच्या जोडीला कुटुंबामध्ये सुसंवाद आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटल्याप्रमाणे करमणूक या दोन्ही गोष्टी सुद्धा या ज्येष्ठ नागरिकांच्या चांगल्या जीवनासाठी आवश्यक आहे. मला असं वाटतं की पहिल्या 3 गोष्टी साधारणपणे कमी जास्त प्रमाणामध्ये मिळतात, परंतु या बाकीच्या नंतरच्या 2 गोष्टी ज्या आहेत या बऱ्याचशा प्रमाणामध्ये यामध्ये शारीरिक परिस्थिती म्हणा, सामाजिक परिस्थिती म्हणा किंवा मानसिक परिस्थिती म्हणा, यामध्ये मला थोडासा विसंवाद किंवा या गोष्टी ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला थोड्याफार म्हणण्यापेक्षा खूपशा प्रमाणात कमी येतात असं माझं स्वतःच मत आहे. मित्र, आज आपण सगळेजण या ठिकाणी आलेला आहात
या समस्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. अतिशय अनुभवी लोक या वेबिनारमध्ये या विषयासंदर्भामध्ये चर्चा करणार आहात. डॉक्टर सुधाकर चौधरी आहेत, डॉक्टर शेखर पाटील आहेत. या दोघांचं खेड्यातील योगदान हे बरंच मोठं आहे. 40 वर्षाचा या क्षेत्रातील डॉक्टर सुधाकर चौधरींना अनुभव आहे. 20 वर्षाचा पटेल यांना आहे. आणि मला स्वतःला असं वाटतं की ते स्पेशलिस्ट इन ऑल असे आहेत. कारण खेड्यावरती, ग्रामीण पातळीवरती किंवा नगरपालिका स्तरावरती या माणसांकडे हजारो पेशंट हे जनरल असे आलेले असतात की त्यांना काही ना काही वेगवेगळे व्याधी असतात, विकार असतात, मग त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकही असतात. आणि म्हणून या ठिकाणी याचं योगदान हे फार महत्वाचं असं ठरणार आहे. मी सर्व आपल्या सदस्यांचं मी स्वागत करतो. त्यामध्ये समाजाला दिशा देण्यासाठी सतत कार्यरत असलेले संकल्प मूर्ती सन्माननीय प्रमोदजी महाजन यांचं विशेष मी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो त्यांच्या कार्याचं. महाराष्ट्र लेवा समाज ग्रुप जो आहे हा बऱ्याच वर्षापासून ग्राउंड लेवलवरती आणि सक्रियपणे काम करतोय. याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे आणि त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. त्याची मांडणी जर केली तर ती साधारण अशी व्याख्या तयार होते किंवा 60 ते 74 वयोगट जो आहे 60 ते 74 याला पूर्व वृद्धावस्था आपण म्हणतो. त्यानंतर 75 ते शेवटी मरेपर्यंतचा जो कालावधी आहे त्याला उत्तर वृद्धावस्था असं आपण एक साधारणपणे संबोधतो त्याला. तर याच्या व्याख्येचा जर आपण विचार केला तर ही व्याख्या कमी कठीण आहे. पण व्याख्येचा जर आपण विचार केला या ठिकाणी तर तो असा आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहेत त्या पेशींची जी कार्यक्षमता आहे, तसंच एखादी जर पेशी अपायग्रस्त झाली तर ती पूर्ववत होण्याची जी प्रक्रिया आहे, ती समर्थता आहे ती, आणि अपायग्रस्त पेशीतून पूर्ववत होण्याची समर्थता, तसंच भौतिक परिसराची आपल्याला सर्व शरीर संतुलित राहणं ही ज्या वेळेला ही क्षमता आपल्या शरीरातली कमी होते त्यावेळेला आपण त्याला वृद्धावस्था असं साधारणपणे संबोधतो. आता विषय असा आहे की वृद्धावस्था निर्माण कशी होते. तर वृद्धावस्था निर्माण होण्याचे जे कारण आहे ते आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये जो डीएनए आहे, डीएनए त्यानंतर प्रोटीन ज्याला आपण एन्झाईम्स म्हणतो आणि हार्मोन, ह्या तीनही गोष्टी ज्या आहेत शरीरातल्या ह्या कमी व्हायला सुरुवात होते. ही नैसर्गिक बाब आहे. ह्या कमी व्हायला सुरुवात झाल्यामुळे काय होतं की पेशींचं कार्यक्षमताही कमी होते, त्यांचं आकारमान कमी होतं, व त्यांच्याकडे दिलेलं जे काम आहे ते त्या पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. म्हणजे त्यांची कार्यक्षमता ही कमजोर होते, त्याला वीक होते. त्या अशा याला आपण वृद्धावस्था असं म्हणतो साधारणपणे. आता वृद्धावस्थेत शरीरात कोणकोणते परिणाम होतात याचा जर नैसर्गिकरित्या जर आपण बदलता विचार जर केला तर आपले डोळे जे आहेत याच्यामध्ये पाणी कमी होतं आणि कोरडेपणा यायला सुरुवात होते. पाणी आग होते, कोरडेपणा येतो, ह्या समस्या तिच्यामध्ये निर्माण होतात. त्यानंतर त्वचा कोरडी पडते, केस पांढरे होतात, दाताच्या कवळे ज्या आहेत त्या ढिल्या व्हायला सुरुवात होते. त्यानंतर रक्ताभिसरणाची क्रिया आपली थोडीशी विस्कळीत होते किंवा मंदावते. सांधे दुखणे सुरू होतात, चिडचिडपणा येतो, मानसिक विकार निर्माण होतात, पचनाचे विकार निर्माण होतात. अशा अनेक समस्या आपल्याला या ठिकाणी तोंड द्यावे लागतात. यामध्ये हार्मोन्स कमी झाल्यामुळे हार्मोनचं जे नियंत्रण पूर्ण शरीरावरचं जे आहे ते कमी होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा समस्या आपल्यासमोर उद्भवतात. सरांनी सांगितल्याप्रमाणे शारीरिक समस्या आणि त्यावरचे साधारणपणे कोणकोणते उपाय आहेत आता आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. वृद्धावस्थेमध्ये काय निर्माण होतं. साधारणपणे वृद्धावस्थेच्या आपण 5 प्रकारामध्ये जर आपण त्याची विभागणी केली समस्यांची तर शारीरिक समस्या, मानसिक समस्या, कौटुंबिक समस्या, आर्थिक समस्या आणि सामाजिक समस्या असे 5 विभाग होतात. याच्यामध्ये मला आता या ठिकाणी समस्यांमध्ये पहिली समस्या जर कोणती निर्माण होत असेल तर ती सांधेदुखी निर्माण होते. आपली शरीरातले जे सांधे आहेत याच्यामध्ये जे सायनोव्हेल फ्लुइड असतं हे कमी व्हायला सुरुवात होतं आणि त्यामुळे सांध्यांचं घर्षण होतं, कॅल्शियम कमी होतं आणि हालचाल करायला वेदना होतात, ते दुखायला लागतात. असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या जवळचे जे ऑर्थोपेडिक सर्जन असतील त्यांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. गोष्ट अशी आहे की हातापायामध्ये कंप येणे त्याला आपण पार्किन्सन्स म्हणतो. तर ही अवस्था जी आहे ही अतिशय वृद्धावस्थेतली वेदनामय आणि भयंकर त्रासदायक अवस्था आहे.
ही काही काहींच्या जीवनामध्ये सर्वांच्याच येते असं नाही आहे, पण काही काहींच्या येते. तर तिच्यावर ते वैद्यशास्त्रामध्ये उपाय आहेत, थोडेफार तिच्यामध्ये फरक पडू शकतो. तर आपण व्यायामाचे प्रकार जर केले तर हिच्याने पण कमी होतं, पण त्यासाठी पण थोडी सर्जनचा MD मेडिसिनवाल्यांचा सल्ला जर घेतला तर तुम्हाला याच्यावरती उपाय मिळू शकतो. त्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जी असते वृद्धकाळातली तर ती बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता हा विषय असा आहे की आतड्यांची जी चलनवलन करण्याची जी क्रिया आहे ही थोडीफार मंदावते आणि त्यातल्या त्यात मोठ्या आतड्याची क्रिया मंदावल्यामुळे मळ पुढे सरकवण्याची क्रिया कमी होते आणि त्यामुळे मलबद्धता सुरू होते. याकरता आपण काही विवेचक असतात, काही आयुर्वेदिक औषधं असतात, आपल्या जवळचे आपले जे डॉक्टर असतील त्यांचा सल्ला घेऊन याच्यावरती आपण इलाज करायला पाहिजे. आहारामधले बदल असतात काही ते पण करायला पाहिजे. त्यानंतर हार्मोन्स शरीरातले कमी होतात. त्या हार्मोन्स कमी झाल्यामुळे काय काय होतं तर डायबिटीज ची समस्या निर्माण होते. डायबिटीज सुरू होऊन जातो. त्याच्यानंतर थायरॉइडचा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्यानंतर डायबिटीजमुळे आपल्याला जर तुम्हाला लक्षणं येत असतील किंवा तुमचे थायरॉइडचा विकार असेल तुम्ही जवळच्या MD मेडिसिनवाल्यांना दाखवायला पाहिजे. त्यांच्याकडे पूर्ण चेकअप करायला पाहिजे. वृद्धांनी तसं पाहिलं तर दर 6 महिन्यातून एक वेळ तरी चेकअप करायला पाहिजे. त्यानंतर हृदयाचे विकार निर्माण होतात, मेंदूचे विकार निर्माण होतात. याला कारण म्हणजे त्यामागे चरबीचं प्रमाण वाढतं, वजन वाढतं. या वयामध्ये आपलं ते हृदय विकाराचे जर विकार असतील तुम्हाला जाणवत असेल काही डायबिटीस सारखं हृदयासारखं मेंदूचे विकार तर तुम्ही तात्काळ स्पेशलिस्ट डॉक्टरकडे जाऊन त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे. त्यानंतर डोळे आहे, मोतीबिंदू तयार होणं, कालबिंदू तयार होणं ह्या नैसर्गिक बाबी आहे, ह्या प्रत्येकाच्या जीवनात येतात. त्यानंतर कानाचे विकार आहेत, ऐकू न येणे हे पण वृद्धापकाळामधले विकार आहेत. तर हे आपण त्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे आपण या गोष्टीची चेकअप जर केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी याच्यामधून मार्ग पाहता येतो, तुम्हाला सुसह्य जीवन जगता येतं. त्यानंतर प्रोस्टेट ग्लॅंड हा विषय वृद्धकाळातला खूप महत्वाचा विषय आहे. मूत्रमार्गाचे विकार, प्रोस्टेटचे विकार. तर प्रोस्टेट नावाची ग्रंथी ही काहीच्या शरीरामध्ये एनलॉर झाली, मोठी झाली म्हणजे लघवीचा मार्ग ती दाखते आणि त्यामुळे पूर्णपणे मोकळी होऊ शकत नाही. तर याकरता पण तुम्ही मूत्रतज्ञ जे असतील तुमच्याकडचे नेफ्रोलॉजिस्ट त्यांचा सल्ला घेऊन त्याच्यावरती ट्रीटमेंट करता येते. चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे, ऑपरेशनही चांगले प्रकारचे आहेत. त्यांचा सल्ला घेऊन आपण या गोष्टी करायला पाहिजे. त्या स्त्रियांचे विकार असतात. स्त्रियांना वृद्धकाळामध्ये मासिक स्राव हा बंद होतो, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. कॅल्शियम कमी होणं वगैरे जे आहे त्यामुळे इस्ट्रोजनचं प्रमाण कमी होतं त्या वयामध्ये आणि इस्ट्रोजन कमी झाल्यानंतर मग कॅल्शियम कमी होणं, मांसपेशीमध्ये कमजोरी येणं हे ह्या गोष्टी निर्माण होतात. त्याकरता तुम्ही चांगल्या तुमच्या जवळचे डॉक्टर असतील, MD मेडिसिन डॉक्टर असतील यांच्या सल्ल्याने तुम्ही औषधपाणी करू शकता. त्यानंतर हर्नियाचा विकार हा पण वृद्धकाळात आपल्या आतड्याच्या वरच्या बाजूला ज्या भिंती असतात ह्या कमजोर होतात आणि त्या कमजोर झाल्यामुळे आपलं त्या त्वचेमधून बाहेर येतं, त्याला पण हर्निया होतं साधारणपणे. तर याकरता पण चांगले उपाय आहेत. सर्जनकडे जाऊन तुम्ही तात्काळ तुम्ही सर्जरी करून घेणं हा एक चांगला उपाय आहे. त्याच्यावरती आयुर्वेदिक तज्ञांचा सल्ला घेणं. तर असे उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनात बऱ्याचशा गोष्टीपासून आपण वृद्धकाळातल्या समस्यांपासून दूर जाऊ शकतो. तर त्या सुसह्य जीवन आपल्याला जगता येतं. स्त्रियांमध्ये स्तनाचे विकार हे कॉमन आहेत. त्यासाठी त्यांनी मधून तुम्हाला काही थोडाफारही त्रास जर असला तर तुम्ही गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन तुम्ही त्याचा सल्ला घ्यायला पाहिजे व त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला पाहिजे. थायरॉइडचे विकार आहेत हे पण या वयामध्ये असतात, त्यामुळे बऱ्याचशा समस्या ह्या निर्माण होतात. तुमचं वजन वाढून जातं, एखाद्याचं वजन एकदमच कमी होऊन जातं, भूक कमी होऊन जाते, एखादी भूक एकदम जास्त वाढते. त्यामुळे थायरॉइडचे जे हार्मोन्स तज्ज्ञ जे असतील त्यांच्याकडनं तुम्ही ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तेही तुम्हाला संतुलित करता येतं आणि तुम्हाला नॉर्मल जीवन जगता येतं. स्नायूंमध्ये दुर्बलता येते काही काहींच्या, तर स्नायूची दुर्बलता आल्यानंतर त्याच्यावरती पण तुम्ही ट्रीटमेंट करू शकतात तज्ज्ञ डॉक्टरांकडनं. B12 वगैरे असतील किंवा जेवणातले काही बदल असतील हे बदल करून तुम्ही सकस आहार जर घेतला तर तुम्ही त्याच्यावर ते बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो आपल्याला. तर या प्रकारे जर आपण जीवन जगलं सुसह्य जीवन जगण्यासाठी मग आपण जर काही व्यायाम वगैरे करत राहिलं तर आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो. असे जे विकार आहेत या विकारावरती आपल्याला वेळोवेळी आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं, तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे आपल्या जीवनाकरता आवश्यक आहे. जे
काही आजार जे असतात मेंदूचे असतील किंवा हृदयाचे असतील हे आपल्याला वेळीच त्याला आळा घालता येतो. डायबिटीज असेल लगेच कंट्रोल करता येतं. म्हणून आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं हा एक या वयामधला सर्वात महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. असं येतं की आता मला सांगायचं आहे, पण अगदी थोडंसं मध्ये कोणी काही बोललं तर ते तुम्ही असं म्हणा की अर्धा मिनिट जरी त्यामध्ये अंतर पडलं तरी काय सांगायचं आहे ते विसरून जातात. म्हणजे विस्मरणाची सुद्धा समस्या या लोकांना आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये भेडसावते. तर या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल? मेंदूतल्या ज्या पेशी असतात तर आपण मी सांगितलं की मेंदूतल्या पेशीची वाढ जी आहे ही कमी प्रमाणात होते. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. आता मेंदूची कार्यक्षमता कमी झाली म्हणजे सगळ्याच गोष्टी येणार आहेत तिथे. तुमचा चालताना बॅलन्स जाणं, लक्षात न राहणं, त्यानंतर झोप न लागणं, चिडचिडपणा येणं, ह्या गोष्टी त्याच्यामुळे निर्माण होतात आणि स्मरणशक्ती कमजोर होते. पेशी कमकुवत होतात आणि कमकुवत झाल्यामुळे त्या पूर्णपणे आपली स्मरणशक्तीचं जे सेंटर आहे ते पूर्णपणे ऍक्टिव्हपणे काम नाही करू शकत. म्हणून आपली स्मरणशक्ती जी कमजोर होते. त्याकरता आपण सतत जनसंपर्क ठेवणं हा तिथे महत्वाचा राहतो. म्हणजे मेंदूला चालना देणं हे महत्वाचं आहे. तुम्ही एका ठिकाणी बसून राहिले जर उद्धट काळामध्ये तर अजून तुमची स्मरणशक्ती कमी होऊ शकते. म्हणून मेंदूला चार्जिंग ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. जनसंपर्क हा यातला महत्वाचा भाग आहे. वाचन आहे, तुम्ही टीव्ही पाहणं असेल किंवा मित्रांबरोबरच्या गप्पा असतील तर हिच्यामुळे मात्र ह्या गोष्टीवरती बऱ्यापैकी आपल्याला बदल करता येतो. याच्या जोडीला आणखी एक असं लक्षात येतं की अति तणाव जर निर्माण झाला माणसाच्या मनावरती, अर्थात आपण म्हटल्याप्रमाणे ती समस्या मेंदूशीच निगडीत आहे, तर तणावामुळे सुद्धा विस्मरणाची प्रक्रिया ही वेगाने घडते. त्याचबरोबर मागे माझा एक अनुभव असा होता की काही कारणामुळे मला पाणी कमी घ्यायला सांगितलं आणि अचानक असं दिसून आलं मला माझा स्वतःचा अनुभव मी कथन करतो आपल्याला की माझा एक पाय थोडासा दुखायला लागला. वास्तविक तसं पाहता मी अगदी निवांत बेडरेस्ट घेत होतो. मला प्रश्न का होत आहे. मी आमची संबंधित एका डॉक्टरांशी बोललो. त्यांनी सांगितलं की तुमचं पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे ते आता कमी केलेलं आहे. तर ते पाणी पिण्याचं प्रमाण आपण वाढवून घेऊ आणि त्यांच्या सल्ल्यानुसार ते पाणी पिण्याचं प्रमाण वाढवलं आणि आश्चर्याची गोष्ट अशी की 24 तासामध्ये माझा तो पाय आपोआप दुखायला लागला होता, तो आपोआप कमी झाला. कारण असं मला सांगितलं तरी मी वाचनात आलं माझ्या की डिहायड्रेशनमुळे सुद्धा विस्मरणाची प्रक्रिया घडून येते आणि म्हणून असा दिला जातो की आपलं पाणी पिण्याचं प्रमाण जे आहे ते अवस्थेमध्ये सुद्धा योग्य प्रमाणामध्ये हे ठेवलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपल्या लक्षात येत आहे की एक समस्या की चहा पिताना हातातली बशी थरथरते, लिहिताना आपला हात कापतो. ही थरथरण्याची सुद्धा समस्या या वृद्धपणे बऱ्याचशा ती जास्त प्रमाणात आणि त्याला पार्किन्सन म्हणतो आपण. पार्किन्सन म्हणतो. या संदर्भामध्ये सुद्धा योग्य तो औषधोपचार घेणं हे आपल्याला फार गरजेचं आहे. आपण मगाशी सांगितलं की सांगेदुखी सुरुवातीला ही समस्या आपण हाताळलेली आहे आणि खरोखरच ज्येष्ठ नागरिकांमध्ये ही समस्या फारच प्रमाणामध्ये येते. त्यानंतर किडनीच्या संदर्भामध्ये किडनी डिसीजला सुद्धा या वृद्धपणे फार तोंड द्यावं लागतं. तर याविषयी आपण काय सांगू शकाल? किडनीच्या संदर्भात जर म्हणायचं झालं तर म्हणजे या वयामध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण बऱ्याच वेळा वाढून जातं. आपण जेवणाचे जे काही पद्धती आहे त्यामध्ये आपण जर वयोमानानुसार बदल नाही केला तर युरिक ऍसिड वाढतं आणि युरिक ऍसिडचा मुळे अशुद्ध घटक जे आहे ते किडनीमधून फिल्टर होऊ शकत नाही आणि किडनीवरती त्याचा प्रेशर येतो. या टाकाऊ घटक जे आहे ते किडनीमध्ये फिल्टर होऊ शकत नाही. वयोमानानुसार त्या पेशी पूर्णपणे काम नाही करत नाही. त्यामुळे किडनीचे प्रॉब्लेम निर्माण होतात. म्हणून आपण त्याच्यामध्ये आहारामध्ये बदल करणं आवश्यक असतं. मसाल्याचे पदार्थ असतील, तिखट पदार्थ असतील, फॅटी पदार्थ हे आपण त्यामध्ये कमी करायला पाहिजे. साखरेचे पदार्थ असतील, साखरेचे पदार्थ असतील, डायबिटीजवाल्यांना किडनीचे प्रॉब्लेम तयार होण्याची शक्यता बरेच वेळा असते. त्यानंतर कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतरही किडनीचे विकार निर्माण होतात. डिहायड्रेशन झाल्यामुळे पण किडनीचे विकार निर्माण होतात. तर ह्या ज्या गोष्टी ह्या आपण जर संतुलित आहार, संतुलित व्यायाम जर आपण ठेवला तर याच्यावरती आपल्याला बऱ्यापैकी आराम घेऊ शकतो. तर त्याला आपल्या किडनीला आपण वाचवू शकतो. बरोबर. आणखी एक विकार असं आपल्याला प्रामुख्याने आढळून येतो डॉक्टर साहेब की दमा. हा दम्याचा विकार सुद्धा ज्येष्ठ नागरिकांमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा आपल्याला आढळून येत असतो. तर हा का होतो आणि या संदर्भामध्ये आपण काय केलं पाहिजे? दमा हा त्याला आपण COPD म्हणतो.
हा बरोबर. हा ॲलर्जिक विकार आहे. म्हणजे शरीरातल्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशी म्हणजे फुफ्फुसातल्या ज्या पेशी आहे ह्या वयोमानानुसार कमजोर होतात. हृदयाला रक्तपुरवठा कमजोर होतो, कमी प्रमाणात व्हायला सुरुवात होते आणि फुफ्फुसाच्या पेशी कमजोर झाल्यामुळे त्यांची जी हवा ग्रहण करण्याची जी क्षमता आहे किंवा ऑक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता ही कमी होते. त्यानंतर बाहेरचं जे धूळ आहे, बाहेरचं जे प्रदूषण आहे, याचा त्यांच्या श्वासनलिकांवरती, कोशिकांवरती वाईट असर लवकर होतो. त्यामुळे ऑक्सिजन कमी पडतो. ऑक्सिजन कमी पडला म्हणजे त्यांना जीव घाबरायला सुरुवात होते. जीव घाबरायला सुरुवात झाली म्हणजे त्याला आपण सीओपीडी म्हणतो किंवा क्रॉनिक इन्फेक्शन झालं असतं. त्याला त्याच्यावरती प्रदूषणाच्या संदर्भातला जो विषय तो आपण थोडंसं त्या बाबतीत जर सावध राहिलं, धुळीमध्ये म्हणा किंवा वातावरणानुसार आपण थंडीचे दिवस असतील त्याची काळजी घ्यायला पाहिजे, उन्हाळ्याचे दिवस असतील त्याची काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर धूळ असेल तर धुळीपासून आपण सावध कसं राहते त्याचे उपाय आपण करायला पाहिजे. तर याच्यावरती बऱ्यापैकी फरक पडू शकतो. किंवा अति त्रास होत असेल तर तुम्ही चेस्ट स्पेशालिस्ट जे असतात, ऑर्थोपेडिक स्पेशालिस्ट, त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे सगळ्यांना औषधं घेतली तर बऱ्यापैकी आराम पडतो. तर तो अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि हृदयाला रक्तपुरवठा कमी झाला तरी जीव घाबरण्यास सुरू होतो आपला. फुफ्फुसामध्ये, श्वासनलिकांमध्ये जर काही अडथळा निर्माण झाला किंवा त्याच्यावरती जर धुळीचा परिणाम झाला तर त्यामुळेही परिणाम होतो. याकरता आपण तज्ज्ञांचा सल्ला घेतो. एक विकार त्याने आपल्याला आता बळावताना दिसतो तो म्हणजे कॅन्सर. तर या संदर्भामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी आणि सगळ्यांनीच काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं आपल्याला? कॅन्सर हा काळानुसार वाढतो ही गोष्ट निश्चित आहे. त्यामागे आपण मानवाच्या राहणीमानाच्या पद्धती आहे, खाण्यापिण्याच्या पद्धती ह्याच कारणीभूत आहे. दुसरं काही कारण त्याला नाही आहे. खरं म्हणजे आपण जो भाजीपाला खातोय सर्व केमिकलचा भाजीपाला खातोय, जे फळं जे खातोय सर्व केमिकलचे खातोय. आणि हे जे वेगवेगळे केमिकल जे आहेत, पाणी आपलं केमिकलचंच आहे, याचे परिणाम आपल्या शरीरातल्या पेशींवर होतात आणि त्याच्यातून मग हे कॅन्सर सारखे आजार उद्भवतात. त्यानंतर जे गुटख्याचे प्रकार आहेत, तंबाखूचे प्रकार आहेत, हे सर्व केमिकल आहेत. या केमिकलचे जे परिणाम आपल्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतात आणि त्यामुळे घशाचा कॅन्सरचं प्रमाण पुरुषांमध्ये वाढलेलं आहे. धूम्रपान वाढत चाललेलं आहे. धूम्रपान वाढलेलं आहे आणि त्याला शासनही जबाबदार आहे, समाजही जबाबदार आहे आणि खाणारे पण जबाबदार आहेत. म्हणून या व्यवहारापासून दूर राहणं हे फार गरजेचं आहे. त्यापासून दूर राहणं प्रत्येकानं हे आवश्यक आहे. पेस्टिसाईडचा वापर शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात करायला पाहिजे. त्यावरती नियंत्रण सार्वजनिक नियंत्रण आहे. ते एका व्यक्तीने नियंत्रण केलेलं त्याचा काही उपयोग होणार नाही. सार्वजनिक माप लेवलवरती त्याचं नियंत्रण व्हायला पाहिजे. डॉक्टर भोळे आणि कोल्ड फीटच्या वर आपण सांगावं असं वाटतंय मला. आणि पायाला मुंग्या येणं, हाताला मुंग्या येणं, तर हे बऱ्याच लोकांच्या तक्रारी असतातच. कोल्ड फीट काय बोलले तुम्ही? कोल्ड फीट, पावलांना सतत थंडी वाजणं. बरोबर आहे. तर पायांना मुंग्या येणं हा जो प्रकार आहे तर हा जास्त करून तसं पाहिलं तर डायबिटीज पेशंटमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं. कारण पायाच्या शेवटच्या भागातल्या ज्या मज्जातंतू असतात ते त्या आणि रक्तवाहिन्या यांच्यामध्ये रक्तप्रवाह सुरळीत होत नाही. त्यामुळे हातापायांमध्ये थंडपणा जो येतो तेही कारण त्यांच्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी असतो, रक्तामध्ये उष्णता असते, त्यामुळे रक्तप्रवाह त्या ठिकाणी सुरळीत होत नसल्यामुळे त्याला थंडपणा येतो. आणि सर्क्युलेशन जे आहे हे ज्या स्पीडने व्हायला पाहिजे उतार वयामध्ये त्या स्पीडने होत नाही. म्हणून आपण चालण्याच्या ज्या क्रिया सांगितलेल्या उतार वयामध्ये त्याच्याशी सांगितलेलं आहे की ॲक्युप्रेशरच्या क्रियेतून ब्लड सर्क्युलेशन आपलं वाढतं. जेवढं ब्लड सर्क्युलेशन वाढेल तेवढी पायातली उष्णताही वाढेल आणि मुंग्यात येणं किंवा पाय कोल्ड पडणं किंवा थंड होणं ह्या गोष्टी कमी होतात. त्याला व्यायामाचा ॲक्युप्रेशरचा हा एक चांगला इलाज आहे. त्यानंतर खाण्यातले काही बदल आपण करायला पाहिजे. बीट सारखे पदार्थ असतील, काकडी असेल, मुळा असेल, ह्या गोष्टी आपण त्या जेवणामध्ये त्याचा वापर करायला पाहिजे. आपण मगाशी म्हटलं की आहारामध्ये बदल करायला पाहिजे. तर मी आपल्याला असं विचारू इच्छितो की साधारणपणे ज्येष्ठ नागरिकांनी आहाराच्या संदर्भामध्ये कोणती काळजी घ्यावी किंवा त्यांचा आहार कसा असावा म्हणजे त्यांना कमीत कमी समस्या येतील? असं आहे सर की आपलं बालवय जे असतं ना या वयामध्ये कफाचा विकार असतो, तरुण वयामध्ये पित्ताचा विकार असतो आणि ओल्ड एज मध्ये वाताचा विकार असतो. म्हणून कोणत्या वयामध्ये काय खायला पाहिजे, आपण तरुण वयामध्ये काही खाल्लं तरी आपल्याला ते पचून जातं, पण ओल्ड एज मध्ये तसं होत नाही काही उतार वयामध्ये. कारण त्या टायमाला आपल्याला थोड्या थोड्या गोष्टींना आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होतो. म्हणून वातविकाराचे जे आहार असतील आपण
ते आपण शक्यतो टाळायला पाहिजे. आता मी पहिल्यांदा हे सांगतो की कोणकोणता आहार टाळला पाहिजे आपण. तर यामध्ये मसालेदार पदार्थ जे आहेत हे आपण शक्यतो टाळले पाहिजे. त्यानंतर पावभाजी आहे, तिखट मसाले आहेत, त्यानंतर वडापाव, समोसे, फरसाण, भेळ, उत्तप्पा, ढोकळे, इडली, मसाला ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपण या वयामध्ये शक्यतो टाळल्या पाहिजे. एखाद्या वेळेला येतं खाण्यामध्ये तो काही प्रश्न नाही, परंतु आपण ह्या टाळल्या तर आपल्याला कफाचे विकार, वाताचे विकार, बद्धकोष्ठतेचे विकार, हातापायामध्ये दुखण्याचे विकार जे असतील हे कमी होतात. त्यानंतर गॅसेस होणे हे विकार यामध्ये कमी होऊन जातात. आता वात निर्माण करणारे जे पदार्थ आहेत हे पदार्थ कोणकोणते आहेत? तर बाजरीची भाकरी, वयोमानानुसार ओल्ड एज मध्ये तुम्हाला बाजरीची भाकरी पचायला जड जाते. त्यानंतर तूर डाळ आहे, हरभरा आहे, चवळी आहे, मटकी आहे, कडधान्य आहे. हे खाऊ नये असं नाही, पण त्याचा वापर कमी प्रमाणात करायला पाहिजे, सीमित पाहिजे तो. कारण त्याच्यामुळे तुमच्या याच्यामध्ये गॅसेस तयार होतील, मधबद्धता तयार होईल, पचनाचे विकार निर्माण होतात, हातपाय दुखणे, सांधे दुखणे हे निर्माण होतं. त्याच्यानंतर तुमचे मसालेदार पदार्थ मी तुम्हाला सांगितलं तर त्यामुळे युरिक ऍसिडचं प्रमाण वाढून जातं. किडनीचं प्रमाण म्हणजे आला किडनीचा प्रॉब्लेम आहे त्याला. कफ निर्माण करणारे पदार्थ कोणकोणते आहेत तर आपण उतार वयामध्ये शक्यतो श्रीखंड हा प्रकार आहे, दही आहे. तुम्हाला ताक चालू शकेल पण शक्यतो दही डायरेक्ट दही खाणं ते तेवढं फारसं योग्य नाही, पण ताक अतिशय उत्तम आहे. कोल्ड्रिंक आहे, अंडी, मासे, मांस खायला पाहिजे, कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे, सतत नको आहे तुम्हाला. बर्फाचं पाणी आहे या वयामध्ये नको आहे ते. आता चुकीचा आहार घेण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या कोणकोणत्या आहे की आपण कोणकोणत्या पद्धतीने चुकीचा आहार घेत राहतो मधून मधून, तर वारंवार खात राहणे ही उतार वयामध्ये नको आहे. त्याला तुम्हाला टायमिंगच पाहिजे व्यवस्थितपणे, त्याच्यानुसार आपण जेवण करायला पाहिजे. त्यानंतर भूक असताना सुद्धा कमी जेवण ही चुकीचं आहे. तुम्हाला ज्या टायमाला भूक लागली त्यावेळी तुम्ही जेवण करायलाच पाहिजे. काही काहींना सवय असते की मी सकाळी जेवलो म्हणजे मी संध्याकाळी जेवणच नाही करत, चुकीचं आहे. काहीतरी खा तुम्ही, हलकं खा तुम्ही, पण जेवण करायला पाहिजे. याचा काही काहीच्या स्वतःचे नियम तयार करून घेतात की बा माझं वजन वाढेल, असं वाढेल, तसं होईल, मग त्याच्यामुळे ते जेवणच नाही करत. त्याच्यामुळे पण विकार निर्माण होतात बरेचसे. अपचन झालेलं आहे तुम्हाला आणि तरी पण तुम्ही जेवण करताय हेही चुकीचं आहे. अपचन असेल त्यावेळी तुम्ही थोडासा लाईट आहार घ्यायला पाहिजे की ज्यामुळे काही त्रास होणार नाही असा आहार घ्यायला पाहिजे. भाजीपाल्याचं सूप वगैरे असेल, हिरवा सलाड असेल तो घ्यायला पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या पण टाळल्या पाहिजे. आता आहार जो आहे हा कोणता फायदेशीर आहे त्याच्याबद्दल आता आपण विचार करू की फायदेशीर कोणकोणता आहार घ्यायला पाहिजे. तो उत्तम पोषणमूल्य आहार आपण घ्यायला पाहिजे. आता जो असेल तोच घ्यावा लागणार आहे आपल्याला. आधी विषय झाला आपला की बघ सर्वदूर पेस्टिसाईडचाच वापर होतोय, पण त्यातल्या त्यात मग तो आपण धुवून घेतला पाहिजे मिठाच्या पाण्यामध्ये म्हणा, कोमट पाण्यामध्ये म्हणा, तर थोडंसं असं सुद्धा निश्चित कमी होतो. तर त्याकरता आपण आहारामध्ये स्निग्धता असावी, गरम गरम ताजा आहार आपण वापरायला खाण्यामध्ये असायला पाहिजे, पौष्टिक तर असायलाच पाहिजे तो. त्यानंतर आहारामध्ये ज्वारीची भाकरी आवश्यक आहे, पोळी आवश्यक आहे, भेंडी, वांगी, पालक, मेथी, ताजी भाजी, ताजा भाजीपाला वापरावा. त्याचबरोबर चिंच आहे, आमसूल आहे, लसण आहे, भाजलेली आमटी आहे, याचा वापर करायला पाहिजे. आता ह्या ज्या गोष्टी सांगतो मी ह्या ज्या त्या आजारानुसार आपल्याला वेगवेगळे असतात. तुम्हाला डायबिटीज असेल त्यामुळे तुम्हाला फळं चालणार नाही, काही फळं चालतील तर ती कमी प्रमाणात खायला पाहिजे. डायबिटीजवाल्यांना फळं खाऊच नाही असं नाही, खायला पाहिजे परंतु अतिशय कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. त्यानंतर ताकाचा वापर हा वृद्धकाळामध्ये अतिशय महत्वाचा आहे, कारण त्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतं, त्यामुळे लॅक्टोबॅसिलसमुळे आपल्याचे विकार निर्माण होत नाही. म्हणून ताक हा उतार वयाचं अतिशय चांगल्या प्रकारचं जेवण आहे. ताकाचा वापर भरपूर करायला पाहिजे. त्यातली लोणी न काढता केलेलं ताक जर असं अतिशय ती उत्तम फायदेशीर आहे. त्यामुळे वृद्धकाळामध्ये योग्य प्रकारचा आहार जर म्हटला तर त्यामुळे पचनाचे विकार आपल्यामध्ये निर्माण होत नाही. आता कांदा आहे, गाजर, मुळा आणि बीट, काकडी यांचं जर तुम्ही किस करून घेतला तरी चालू शकतं. तुम्हाला किसही त्याचा आवडत नसेल त्याचा तर मग तुम्ही त्याचा रस काढून घ्या आणि तो रस न काढता कसा प्यायचा, त्याच्यानेही तुम्हाला खूप फायदा होतो. B12ची डेफिशियन्सी उतार वयामध्ये खूप जास्त प्रमाणात असते, तर ती B12 डेफिशियन्सी हिच्यामध्ये भरून निघते आणि तुम्हाला बऱ्याचशा स्नायूचे दुखणे जे आहे ते कमी होतात हिच्यामध्ये खरं म्हणजे. तर याकरता आपण हिरवा भाजीपाला खाताना अशा पद्धतीने जरी खाल्ला तरी उत्तम आहे.
त्यानंतर तिळाची चटणी आपण वापरायला पाहिजे. लिंबाचा रस, लिंबाचं लोणचं कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे, परंतु कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. मांसाहार काही करायचाच नाही असं नाही, मांसाहार करावा, परंतु आपापल्या प्रकृतीनुसार आपल्याला जे आजार असतील त्यामध्ये डॉक्टरांनी जर तुम्हाला सल्ला दिलेला असेल किंवा आहार कमी प्रमाणात घ्या तुम्ही. मांसाहार करू नये असं नाही, करावा परंतु कमी प्रमाणामध्ये करायला पाहिजे. त्यानंतर गाईचं तूप हे उतारवयामध्ये सर्वात गुणकारी आहे. त्याच्यामुळे चेहऱ्यावरती तेजस्वीता राहते, तुमची कातडी जे सुकते ते सुकत नाही. हृदयासाठी पण गाईचं तूप अतिशय उत्तम आहे. पचनशक्ती करता गाईचं तूप उत्तम आहे, म्हणून गाईचं तूप घ्यायला काही हरकत नाही. दूध घ्यायला पाहिजे, मधून मधून अंडी घ्यायला काही हरकत नाही आहे. आता फ्रूटच्या बाबतीत जर विचार केला तर सीझनल फ्रूट जे असेल ते प्रत्येक फ्रूट आपण खायला पाहिजे. तुम्हाला डॉक्टरांच्या सांगण्यानुसार जो फळ वर्ज्य सांगितलं असेल ते तुम्ही घेऊ नका, परंतु प्रत्येक सीझनमध्ये जे जे फळ येतं ते आपण घ्यायला पाहिजे, ते खायला पाहिजे. मग त्यामध्ये द्राक्ष असतील, आंबा असेल, डाळिंब असेल, मोसंबी असेल, हे आपण घ्यायला पाहिजे. परंतु डायबिटीसच्या पेशंटने काही जे पाळायला पाहिजे ते आपण पाळलं पाहिजे. मी मग सांगितलं किंवा डायबिटीसच्या पेशंटने खाऊच नाही असं नाही, प्रत्येक गोष्ट खायला पाहिजे, परंतु ते सीमित पाहिजे, मर्यादित पाहिजे, चवीपुरती खायला पाहिजे. आपलं म्हणणं असं आहे की ज्या प्रकारचे विकार असतील त्या विकारामध्ये जे चालणार नाही ते टाळलं पाहिजे. अशा सुकामेवा आहे. तर डॉक्टर साहेब, आपण फार छान माहिती दिली, फार उपयुक्त अशी ती माहिती आहे, त्याबद्दल आपले आभार. डॉक्टर शेखर पाटील आपल्या या वेबिनारमध्ये हजर आहेत. त्यांना सगळ्या श्रोत्यांच्या वतीने एक प्रश्न मला विचारावा असं वाटतं. डॉक्टर शेखर पाटील. डॉक्टर भोळेंना बोलायचं. तर मला काल काय झालं की या बोटाला एकदम ताट आला, म्हणजे त्याला वात आल्यासारखं झालं आणि ही थोडी दोन्ही पडली. हे 2 महिन्यापूर्वी एकदा झालं होतं आणखी, आणि म्हणजे पॅरालिसिस सारखं थोडक्यात. आणि 2 महिन्यापूर्वी असंच झालं होतं. माझा आहार असा की दररोज फक्त सलाद खातो सकाळी, आणि सकाळी जेवण फक्त सलाद असते, आणि रात्री फक्त एकदाच जेवतो. हे कशामुळे व्यवस्थेने अवॉइड करण्यासाठी काय करावं चालेल? यासाठी सर तुमच्या मेंदूला काही सेकंदापुरता तुम्ही जे प्रक्रिया सांगितली असाल ती अशी होते ही, किंवा तोंडाला जीभ थोडीशी अडखळते किंवा हात बोट एकदम वेळ आल्यासारखं वाटतात, तर ते जीभ लडखडणं हा प्रकार जो तुम्ही सांगितला ना तो मेंदूशी संबंधित आहे. अच्छा. तर त्याला मेंदूला काही सेकंदापुरता तुमचा रक्तपुरवठा थोडासा कमी होतो आहे, तर तुम्ही जेवण काहीतरी म्हणजे जेवण करायला पाहिजे काही प्रमाणात तरी. पूर्ण फ्लॅटवरती राहून नाही चालणार. बाकीचं जे आहे जसं पोळीमधून तुम्हाला पोटॅशियम मिळू शकतं, तर पोटॅशियमची डिफिशियन्सी झाल्यानंतर असे प्रकार होतात. तर त्यासाठी तुम्ही सतत आहार जो आहे तो थोडाफार प्रमाणात तरी घ्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला नेहमी जिभेचा जर असा बोलण्याचा त्रास झाला एखाद्या वेळेला, तर तुम्ही मेंदूच्या डॉक्टरकडनं MRI करणं आवश्यक आहे. सर या वयामध्ये या गोष्टी आपण टाळायला नको, कारण वेळीच जर केलं तर तुम्हाला पुढचे प्रॉब्लेम निर्माण होणार नाही. परंतु तुम्ही जेवण करायला पाहिजे. काल 11 वाजेपर्यंत तुम्ही काहीच खाल्लं नव्हतं. 11 वाजेपर्यंत तुम्ही काहीच खाल्लं नव्हतं, मग उपाशी होतो. हा बरोबर आहे. त्यामध्ये मेंदूला पुरवठा कमी होतो, तर ती गोष्ट आपण सोडियम जे घटक आहे शरीरातले सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम जे आहे याचं प्रमाण कमी होऊन जातं सर, आणि त्यामुळे मेंदू शिथिलता येते. सोडियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम आणि शुगर हे मेंदूचं खाद्य आहे. हे जर त्याला नाही मिळालं जास्त वेळ तर मग त्याच्यामध्ये शिथिलता येते. प्रवीण चोपडे आपल्याला काही विचारू इच्छित आहे. हा बरोबर. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे की मॅच्युरिटी आणि ओल्ड एज आणि विचार करण्याची क्षमता यामधील काय रिलेशन सांगता येईल? साधारण आपण असं बघतो की जे पॉलिटिकल लिडर्स असतात ते ओल्ड एज मध्ये चांगल्या प्रकारचं काम करतात, आणि साधारण तुम्ही जर पाहिलं तर पंतप्रधान वगैरे जास्त एज मध्येच ते झालेले असतात, आणि असं म्हणतात की ते ओल्ड एज मध्ये मॅच्युरिटी आलेली असते. तर तारुण्य, ओल्ड एज आणि मॅच्युरिटी याचं काही रिलेशन सांगता येईल का? या कसं बदलत? ओके सर, याचं रिलेशन खूप जवळचं आहे सर. तारुण्य म्हटल्यानंतर त्याच्याजवळ अनुभवाची कमतरता असते. ओल्ड एज म्हटल्यानंतर त्याच्याजवळ 40-50 वर्षाचा त्याच्याजवळ अनुभव असतो, आणि त्या अनुभवाचं पॉलिटिकल लोकांचा जर विचार केला तुम्ही तर ते सतत चार्जिंग मध्ये राहतं, त्यांचा मेंदू सतत क्रियाशील राहतो, त्यांचे विचार सतत क्रियाशील राहतात, प्रत्येक गोष्टीचं त्यांना अपडेट ठेवावं लागतं. वय जरी त्यांचं झालेलं परंतु त्यांच्या मेंदूला ते सतत चालना देत असतात.
त्यामुळे त्यांना त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी शिदोरी असल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीवरती काय निर्णय घ्यायला पाहिजे, मागे काय झालेलं आहे, आता काय करायला पाहिजे हे त्यांच्या जवळ असतं. हे तारुण्यामध्ये नसतं मात्र. कारण तारुण्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही त्याला अनुभवाने शिकायची असते किंवा चुकींमधून शिकायची असते. काही चुका होतात त्याच्यातून शिकायची असते. पण ओल्ड एज मध्ये चुका फार कमी होतात कारण त्याच्यात अनुभवाची शिदोरी असते. त्यामुळे तो योग्य निर्णय घेऊ शकतो. पॉलिटिकल लोकांचं जीवन जगण्याची आशा जास्त असते असं म्हणतात. खरं आहे का? नॉर्मल माणसापेक्षा? हो, निश्चितच जास्त असते. कारण सत्ता ही अशी आहे सर की प्रत्येक स्वर्गातून पाय उतार होताना जेवढ्या वेदना माणसाला होतील त्याच्यापेक्षा जास्त वेदना या सत्तेतून बाहेर आल्यानंतर होतात. म्हणून सत्ता ही अशी आहे की स्वर्गासारखी वाटते आपल्याला. म्हणून सतत प्रत्येकाला वाटतं की स्वर्गातच राहायला पाहिजे. क्षमता जरी नसल्या त्याच्या काही गोष्टीमध्ये तरी त्याला असं वाटतं की नाही मला सत्ताही माझ्याजवळ पाहिजे, म्हणजे त्याची तब्येतही ठीक राहते, सगळ्या गोष्टी त्याच्या व्यवस्थित राहतात, असं त्यांचा एक समज असतो तो. बोला बोला. डॉक्टर शेखर पाटील. बोला. डॉक्टर साहेब नमस्कार. आपण सुद्धा नगर स्तरावरती 20 वर्षाचा अनुभव आपल्याकडे जमा आहे आणि खूप रुग्णांची वृद्धांची सेवा आपल्या हातून झालेली आहे. मी आपल्याला विचारू इच्छितो की आता माझ्या डॉक्टर साहेबांनी सांगितलं की योग्य आहार, योग्य व्यायाम जर ठेवला तर आपली प्रकृती ही निश्चितच चांगली होऊ शकते. सर्वसाधारणपणे सगळ्यांना हे माहीत होतं. आपण वृद्धांची सेवा करीत असताना किंवा आपल्याकडे पेशंट येत असताना साधारणपणे या ज्येष्ठ नागरिक आणि व्यायाम या संदर्भामध्ये आपल्याला काय एक रिलेशन आढळून आलं, ते कसे इंटरेस्टेड असतात, कसे नसतात, का नसतात,